नक्कीच महाराष्ट्रामध्ये बहुमतमध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे। आज भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री झालेले आहे आदरणीय देवेंद्रजी, आणि त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील। मला पूर्णपणे विश्वास आहे की ज्या पद्धतीने मागच्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राज्य सरकारने म्हणजे आमच्या महायुतीच्या सरकारने जे काही विकास कामं केलेली आहे, अजून त्याच्या जास्त ह्या येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये पण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होतील। ज्या काही अपेक्षा जनतेच्या आहे आणि ज्या अपेक्षेने जनतेने आम्हाला निवडून दिलेल्या आहे, नक्कीच महायुती सरकारच्या माध्यमातून जनतेच्या पूर्ण अपेक्षा सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील। ही विरोधकांची किंवा समोरच्या महाआघाडी पक्षाची नेहमीची परंपरा राहिलेली आहे। जर ते जास्त संख्येने निवडून आलं तर ईव्हीएम बरोबर काम करतंय, आणि जर ते कमी संख्येने निवडून आलं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी घोळ झालेला आहे। ज्या पद्धतीने आज ते आरोप करतात, अशा पद्धतीचे आरोप त्यांनी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये पण लावायला पाहिजे होते किंवा आम्ही पण करायला पाहिजे होतं, पण आम्ही तसं केलं नाही। शेवटी जनतेने जो दिलेला कौल आहे तो आम्ही मान्य केला, आणि त्या अनुषंगाने ह्या मागच्या काळामध्ये राज्याच्या सगळ्या नेत्यांनी, सगळ्या आमदारांनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली, तशा पद्धतीने योजना ह्या जनतेपर्यंत पोहोचवल्या, आणि जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून एवढ्या चांगल्या संख्येने महायुतीचे सगळे उमेदवार निवडून दिले। मला असं वाटतं आज जर तुम्ही याच्यात आपण सगळं संख्या जर आमदारांची बघितली तर आज महायुतीच्या आमदारांची संख्या आज जास्त आहे। आज विरोधी पक्षांकडे आज संख्या आपण बघितली तर 50च्या आतमध्ये संख्या आहे। आता खूप काही त्यांच्याकडे विरोध करण्यासारख्या काही गोष्टी राहिलेल्या नाही आहे, कारण की जनतेने कौल हा महायुतीच्या बाजूने दिलेला आहे। ज्या काही थोड्याफार आता त्यांनाही काही ना काही दाखवावं लागेल की बाबा आम्ही पण विधिमंडळामध्ये काही ना काही संख्येमध्ये आहे, म्हणून अशा पद्धतीच्या गोष्टी ह्या आता विधिमंडळात होत राहतील किंवा त्या गोष्टीचा विरोध होत राहील। पण ह्या सगळ्या गोष्टींना तथ्यने शेवटी ते आज लोकांच्या माध्यमातून ते सुद्धा निवडून आलेले आहेत। तर शपथविधी ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रोसिजरप्रमाणे होतीलच, आणि त्यांना म्हणजे आता ही गोष्ट तर अशी झाली की आता त्यांना सुद्धा त्यांच्यावर कॉन्फिडन्स राहिलेला नाही आहे की ते कसे निवडून आलेले आहे। म्हणजे जर ते आज विधिमंडळाचं ज्या पद्धतीने बहिष्कार टाकते तर त्या पद्धतीने तर तसंच वाटतं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।